आज तुम्हाला संक्रांतीला हरभरे गहू ज्वारी घेत नाही का तुम्ही असं ते वाण करायला? घेतो ना. मग इथं तर कुठं नाही चाल शेतात. आपल्या बाजारातून आणायचा. काल तर बाजारात कुठं दिसलं नाही हो. येईन आता पुढच्या उद्याच्या बाजारात. हा ना, उद्या येईन ना. उद्या गुरुवार उद्याची येईन आता. हा उद्या येईन. ऊस आपला आहे ना. ऊसच आहे नुसता. ऊस आहे. हा. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं परत मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग मी सकाळी सुरू केलेला होता. तर आज मी सकाळी स्वयंपाक न करता गव्हाचे आणि बेसनाचे मिक्स पीठ करून दिरडे केलेले होते. सर्वांना नाश्त्याला आणि टिफिनला देखील हेच दिरडे केले होते. तर इथं मी माझ्या मुलांचे टिफिन भरून वगैरे दिले होते. सोबतच माझे मुलं लगेच शाळेला निघालेले होते. त्यांना शाळेत सोडवायला माझ्या सासूबाई जातात. तर ते पाहू शकता तुम्ही, ते निघालेले आहेत. इथंच जवळ 5 मिनिटाच्या अंतरावर त्यांची बस येते. आता मुलं गेले की लगेचच मी इथं माझ्या मिस्टरांना जेवण्यासाठी ताट दिलं होतं. ते सकाळी जेवण करून जातात. आमच्या घरी सकाळी सकाळी ऑफिसला जायचं असतं म्हणून नाश्ता वगैरेचा प्रकारच नसतो. मुलं डायरेक्ट जेवण करायचं असलं करून जातात, नाहीतर ते चहा बिस्किट दूध खाऊन पिऊन जातात आणि हे डायरेक्ट जेवण करून जातात. तर मी इथं त्यांना जेवायला ताट दिलं होतं आणि लगेचच मी त्यांचा टिफिन बी भरून घेतला होता. सकाळी सकाळी आमची सगळ्यांची घाई गडबड असते आणि हे गेल्यानंतरच माझी बाकी घरातले कामं होते. तर आमचे आत्ताच घरची कामं वगैरे आवरलेत आणि कामं आवरले की ह्या माझ्या सासूबाईच्या मैत्रीण आणि ह्या माझ्या सासूबाई दररोज गप्पा मारीत बसते. तर 10-11 वाजले बघा. काम आवरल्या इथं शेंगा वगैरे घेऊन बसत असते. तर आज काय काय निसले आका? नाही तुमची आवरली काम? आमची आवरली बाई. राहिलं तर अजून काही. काय राहिलंय? काय राहिलं? आता भांडी घासायची राहिल्यात. कपडे झाल्यात. भांडी घासण्यात इथून गेलं. बर, जेवण केलं का? जेवण केलं. भाजी काय केली? भाजी केली आमटी. कशाची आमटी? उडदाची. तुमच्याकडे कशी करते हो उडदाची आमटी? करून दाखवून तुला एक दिवस. तरी थोडं थोडं सांगा. डाळ शिजवायची. मग कांदा लसूण मसाला घालायचा, मिरच्या घालायच्या, लसणाची फोडणी द्यायची, जिरे मोहरी पत्ता. बर, मसाला कोणता? काळा मसाला घालता का लाल मिरची? म्हणजे कसल्या? हिरव्या मिरच्या. हा, हिरव्या मिरच्या घालायच्या. तुमच्याकडे मसाला करीत नाही का? मसाला करतो पण आमटीला हिरव्याच मिरच्या वापरतो. आमच्याकडले उडदाची आमटी नाही करीत. नाही, साध्या डाळीची करते नाही काका? ह्यांच्यासोबत काय गप्पा संपत नाहीत. आता मला दुपारनंतर रेसिपी वगैरे शूट करायची असते. मी लगेच घरात निघून आलेले होते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटून न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.